नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं कल्पना किचनमध्ये. तर बघा, आज आपण डोसा बनवणार आहोत. तर डोसा बनवायसाठी आपल्याला काय लागणार आहे, तर बघा, पांढरी उडदाची डाळ घेतलेली आहे 1 वाटी आणि 2 वाट्या आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे. तर बघा, 1 वाटी डाळ आणि 2 वाटे तांदूळ घ्यायचा आहे. तांदूळ जो आहे दुकानाचा आहे, बासमती तांदूळ. त्याचा कलर थोडा काळसर आहे. तर यांना आपण स्वच्छ धुवून पाण्यात राहू देऊयात रात्रभर. तुम्ही 7 ते 8 तास यांना पाण्यात भिजवून ठेवू शकता. तर बघा, अशा पद्धतीने स्वच्छ धुतलेले आहे आणि त्यांच्यात पाणीही उरवलेलं आहे भिजायसाठी. तर बघा, डाळ आणि तांदूळ दोघेही व्यवस्थित भिजून गेलेले आहेत आणि पाणीही त्यांच्यात उरलेलं आहे. हेच पाणी आपण डाळ तांदूळ दळायच्या वेळेस वापरणार आहोत. तर बघा, एक साईडला आपण चटणी तयार करून घ्यायची आहे अगोदर. तर चटणीसाठी मिरच्या भाजलेल्या आहेत आणि एक प्लेटमध्ये मी थोडं खोबरं हे बारीक कुटून घेतलेलं आहे. आणि आता आपण अगोदर चटणी तयार करून घेऊयात. डोश्यासोबत खायला चटणी तर हवीच. तर बघा, 5 ते 7 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत, खोबरं बारीक कुटून घेतलेलं आहे, अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि कोथिंबीर घ्यायची आहे. कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. चटणीमध्ये छानच चव देते कोथिंबीरची. आणि बघा, जिरं घ्यायचं आहे आणि सगळं आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून द्यायचं आहे आणि अगोदर आपण चटणी बनवून घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने चटणीसाठी जेवढं साहित्य आपण काढून ठेवलेलं आहे सगळं टाकून द्यायचं आहे. मिरच्या थोड्या जास्त होतील म्हणून मी बाकीच्या साईडला काढून घेतले आहेत. जेवढ्या हवेत तेवढ्याच घेतलेल्या आहेत. तर बघा, हे आपण आता दळून घ्यायचं आहे. थोडं पाणी टाकून दळून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ त्याच्यात टाकायचं आहे. मीठ मी अगोदरच टाकून देते. आता त्यात थोडं पाणी घालून बारीक अशी चटणी तयार करून घ्यायची आहे. तर बघा, चटणी तयार करून झालेली आहे. तुम्ही फोडणी देऊ शकता. मी चटणीला फोडणी देत नाही, त्यासाठीच मी मिरच्या भाजलेल्या असतात. तर बघा, डाळ तांदूळ हे एकत्र करून दिलेलं आहे मी दळायसाठी, कारण दळल्यावर ते एकत्र होणारच आहे. म्हणून डाळ आणि तांदूळ दोघी मी एकत्र करून दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि त्याच पाण्यात आपण डाळ आणि तांदूळ हे दळून घेणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीने चटणी दळून झालेली आहे. त्याच भांड्यात आपण डाळ आणि तांदूळ हे दळून घ्यायचं आहे. थोडं पाणी त्यात घालायचं आहे आणि बारीक असं दळून घ्यायचं आहे. तर बघा, डाळ तांदूळ आपलं दळून झालेलं आहे. अशाच पद्धतीने पूर्ण डाळ तांदूळ दळून घ्यायचं आहे, बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने छान मऊसूत बॅटर आपलं तयार झालेलं आहे. तर त्यात आपण थोडा सोडा टाकायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर बघा, आम्ही सोडा टाकत आहे. डोसे आपले मस्त नरम येतील. आणि चवीनुसार मीठ इथं टाकायचं आहे. आणि याला छान असं फेटून घ्यायचं आहे. तुमच्याजवळ जर दही अवेलेबल असेल घरात तर तुम्ही दहीसुद्धा यात टाकू शकता. दही टाकलेलं माझ्या मुलीला जे आहे दही टाकलेलं आवडत नाही. थोडा आंबटपणा त्याला येतो आणि ते ती खात नाही, म्हणून मी त्याच्यात दही टाकत नाही. तुमच्याजवळ दही असेल तर तुम्ही टाकू शकता. मीठ आणि सोडा टाकून छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. तर गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे. छान असं तेल टाकून द्यायचं आहे तव्यावर आणि पसरवून द्यायचं आहे. माझ्याजवळ डोसा तवा नाही आहे. डोसे मी बनवते, पण डोसा तवा माझ्याजवळ नाही आहे. हा छोटासा तवा आहे, त्याच्यावरच मी डोसा पराठे वगैरे त्याच्यावरच करते आणि छान पण येतात. असं नाही की डोसा बनवायला डोसा तवाच हवा. तर बघा, चमच्यानेच पूर्ण डोसा हा पसरवून द्यायचा आहे आणि गॅस फुल करून द्यायचा आहे. आणि जो वरचा थर आहे तो असा सुकलेला झाला की याला पलटी करून द्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने हळूहळू पलटी करायचं आहे, कारण ते खाली जे आहे पहिला डोसा आहे तो आणि चिकटून गेलेला आहे.
आणि हे माझ्यासोबत असंच होतं. जेव्हा मी पहिल्यांदा काही पण तव्यावर वगैरे टाकते ना, तर पहिली वस्तू ही चिकटूनच जाते. बघा, अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचं आहे आणि दोघी साईड आपण याला खरपूस भाजायचं आहे. तर हॉटेलच्या डोशासारखा डोसा आपला नाही, हा घरगुती डोसा आहे. म्हणून एकच साईड भाजायची असं नाही, मी दोघी साईड भाजते आणि खरपूस अशी भाजते. खायला एकदम स्वादिष्ट आणि चविष्ट डोसा हा लागतो. माझ्या मुलीला तर खूपच आवडतो. डोसा बनवला की त्या दिवशी भाजी पोळी ती खातच नाही. नाश्त्याचा डोसा हा दिवसभर खाते. तर बघा, पुन्हा तेल टाकायचं आहे. छान असं तेल पसरून द्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने डोशाला जाळीसुद्धा येते आपल्या. डोशाला जाळीदार डोसा हवाच. जाळीदार असला की तेव्हाच तो डोसा छान दिसतो. तर बघा, टाकताना गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे आणि डोसा टाकला गेला की गॅस आपल्याला फुल करून द्यायचा आहे. तर बघा, दुसरा डोसा हा एकदम छान पद्धतीने निघेल, चिकटणार वगैरे नाही. तर बघा, तुम्ही बघू शकता. तर बघा, छान अशी जाळी आपल्या डोश्याला आलेली आहे. गॅस फुल करून द्यायचा आहे आणि दुसरी बाजू पण ही खरपूस भाजू द्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने खरपूस भाजला की खायला एकदम कुरकुरीत लागतो डोसा आणि चव पण छान लागते चटणीसोबत. तर तुम्ही कशा पद्धतीने बनवता मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि माझी पद्धत ही नक्कीच ट्राय करा, खूपच छान येतो. तर सेम प्रोसेस आपल्याला चालू ठेवायची आहे. पूर्ण डोसे होस्तवर तेल टाकायचं, तव्यात डोसा टाकायचा, बॅटर टाकायचं आणि पसरवून द्यायचं. तर मी अशाच पद्धतीने डोसा बनवते आणि तुमची पद्धत कशी नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि माझी पद्धत जी आहे ती योग्य आहे की नाही हे सुद्धा मला कळवा. तर व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायलाही विसरू नका. तर बघा, अशा पद्धतीने पूर्ण डोसे जे आहे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. जाळीदार डोसे आपले नंतरचे तर खूपच जाळीदार आलेले आहेत. खूपच छान, खायलाही खूपच स्वादिष्ट आणि चविष्ट लागतात. जास्त मटेरियल लागलं नाही, काही नाही आणि नाश्त्यालाही खूपच पौष्टिक आहेत. तर बघा, चटणीसोबत डोसा आपला तयार आहे. खायलाही कुरकुरीत आणि स्वादिष्ट आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन रेसिपींचा आस्वाद घ्या. तर बघा, खूपच छान डोसा आलेला आहे.